निरोगी आयुष्यासाठी उपाय. तुम्हाला सुंदर, निरोगी आणि रोगमुक्त शरीर हवं असेल तर बुधवारी गव्हाच्या भाकरीवर गूळ ठेवून नंतर तो म्हशीला चारा. हा उपाय केल्याने तुमचं काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि तुम्हाला निरोगी शरीर मिळेल. त्यानंतरचा आहे श्रीमंत होण्यासाठी उपाय. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी बुधवारी 1 रुपयाचं नाणं घ्या. यानंतर या नाण्यावर मोहरीच्या तेलाचा टिपका लावून शनी मंदिरात ठेवा. तसंच आर्थिक लाभ मिळण्यासाठी शनिदेवाची प्रार्थना करा. शत्रूवर मात करण्यासाठी उपाय. शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी दगडावर कोळशाने तुमच्या शत्रूचे नाव लिहा. हा दगड वाहत्या पाण्यात सोडून द्या. हा उपाय केल्याने शत्रूपासून लवकरात लवकर मुक्ती मिळेल. नवीन व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी उपाय. नवीन व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सकाळी आंघोळ करून मधारच्या रोपावर जाऊन रोळी भात घालून विधीपूर्वक पूजा करा. त्यामुळे नवीन व्यवसायात येणाऱ्या अडचणी लवकरच दूर होतील. कामात यश मिळवण्यासाठीचा उपाय. कामात यशस्वी होण्यासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ करून कडुलिंबाच्या मुळाला नमस्कार करून पाणी अर्पण करा. या उपायामुळे तुम्हाला सर्व कामात यश मिळेल. पैसा मिळवण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी काही उपाय केले जातात. धनलाभासाठी उपाय. रोज सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करावी. भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला खीर नैवेद्य दाखवावा. श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी उपाय. शुक्रवारी कापूर जाळा, त्यातून काजळ बनवा. 1 चर्मपत्र घ्या, म्हणजेच कागदावर ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले आहेत त्याचे काजळाने नाव लिहावे. बर्च झाडाची साल कागदावर 7 वेळा टॅप करावी. नंतर कपाट किंवा तिजोरीसारख्या संपत्ती ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावे. घरात पैसा टिकून राहण्यासाठी उपाय. रविवारी तुपाचा दिवा लावणे फलदायी असते. या दिवशी घराच्या बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला देशी तुपाचे दिवे लावावेत. रविवारी करा हे काम. रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे, म्हणून या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अवश्य द्यावे. सूर्याला अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा उच्चार करावा. या मंत्राचा जप केल्याने सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात आणि सुखसंपत्तीचा आशीर्वाद देतात. रविवारी तुपाचा दिवा लावणे फलदायी असते. या दिवशी घराच्या बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला देशी तुपाचे दिवे लावावेत. असे मानले जाते की रविवारी तुपाचा दिवा लावल्याने सूर्यदेव तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होते. जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर हा उपाय नक्की करा. काही राशींचे लोक असतात खूप भावूक. प्रत्येक गोष्ट मनाला घितात लावून रविवारी घराबाहेर पडल्यावर कपाळावर चंदनाचा टिळा लावा. असे मानले जाते की असे केल्याने प्रत्येक कामात यश मिळते. जे काही काम तुम्ही संकल्प करून बाहेर पडाल ते नक्कीच पूर्ण होईल. रविवारी लाल रंगाचे कपडे घालणे देखील शुभ मानले जाते. म्हणूनच या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करूनच सूर्यदेवाची पूजा करावी. या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी गूळ, दूध, तांदूळ आणि कपडे दान करावे. यामुळे प्रत्येक काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. मेष राशीत चंद्राच्या प्रवेशाने तयार झाला चतुर्ग्रही योग. या राशीचे उजळणार भाग्य. रविवारी वाहत्या पाण्यात गूळ तांदूळ मिसळणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने सूर्यदेवाची कृपा होते आणि सर्व रखडलेली कामे पूर्ण होतात. घरात पैशाची आवक वाढवण्यासाठी सूर्यदेवासह देवी लक्ष्मीचीही पूजा करावी. रविवारी महालक्ष्मी मंत्राचा जप केल्याने ती लवकर प्रसन्न होते अशी देखील मान्यता आहे.